एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या करूया. भगवान चव्हाण काका यांच्यासाठी खास कोकणातून ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत. सामन्याला देखील सुरुवात. पहिला चेंडू तेज तरार चेंडू होता. गोलंदाज अंगद पाटील हे देखील एक टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे, वलयांकित नाव आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय निमेश रेडकर आणि नॉन स्ट्राईक एंडवरती धीरज भोईर. गोलंदाज अंगद पाटील ही वलयांकित नावं टेनिस क्रिकेटने आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला दिली आहेत. अविरत टेनिस क्रिकेटची सेवा करत असताना पावसाळी हंगामात रबर बॉल क्रिकेटचा देखील आनंद घेताना हे खेळाडू पाहायला मिळतात. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न राहतोय. अचूकता काय असतं हे गोलंदाजाला चांगलंच ज्ञात असतं आणि ती अचूकता यावेळी मात्र अंगद पाटील यांनी निहाळली आहे आणि त्यामुळे एक चांगले 2 चेंडू पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये. कारण आपण 3 षटकांचा सामना खेळतोय. 18 चेंडू आपल्याजवळ आहेत. 18 चेंडूत प्रतिस्पर्धी संघाला आपल्याला कमीत कमी 40 ते 45 धावांचं आव्हान द्यायचं आहे. त्या प्रकारची फलंदाजी ही तुम्हाला मैदानावरती करावी लागेल. स्ट्राईक एंडवरती सलग 2 चेंडू निर्धाव खेळणारा बॅटर आपण पाहतोय निमेश रेडकर. तर नॉन स्ट्राईक एंडवरती धीरज भोईर यांच्याजवळ देखील क्लास आहे. चांगले फटके सातत्याने त्यांच्या बॅटमधून देखील पाहायला मिळतात. आखूट टप्प्या चेंडू वाचला, त्यानंतर सोडून दिला गेला. अवांतरचा इशारा आलाय. अवांतरने सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा. अंगद पाटील थोडेसे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू हाताळायचा होता. थोडासा चेंडूने फिरकी जास्त मिळाली आहे, त्यामुळे चेंडू दिशाहीन हाताळला गेला आहे. अवांतरचा इशारा देखील ऑफिशियल यांच्याकडून आलाय. 2 चेंडू 1 धावफलकावरती. बॅकफूट पंच मैदानात पाहायला मिळतोय. चांगला फटका आलाय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, रूम बनवली गेली, त्यानंतर टोलावलेला फटका, धावबाद करण्याची संधी ही पैकी खराब होती. हे निराशाजनक फेक म्हणावी लागेल क्षेत्ररक्षकांकडून. तुम्ही डीपमध्ये क्षेत्ररक्षण करताय, त्यामुळे तुमची थेट फेक गोलंदाज किंवा यष्टीरक्षकाच्या दिशेने होणं खूप गरजेचं आहे. आता मात्र 19-20चा मामला होता. बॅटरसाठी रेड सिग्नल होता स्ट्राईक एंडच्या दिशेने, परंतु रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. 3 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत छेदत सीमारेषेचं अंतर पार करतोय. रोलिंग ओव्हर द रोप आलाय. सिंधुदुर्ग चषक चौकार. 4 धावा आल्यात. हा चौकार नवसंजीवनी देणारा असेल. पहिल्या षटकात तरी एक मोठ्या फटक्याची गरज होती, एक आश्वासक फटका हवा होता. तो फटका यावेळी पाहायला मिळाला आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय निमेश रेडकर यांना. यापूर्वीच्या सामन्याचा विचार केला तर एक हाती सामना आपल्या संघाला जिंकून दिलाय निमेश रेडकर यांनी. हा सामना खूप महत्त्वाचा आहे. इथून पुढे पराजित झालेल्या संघाला पुढे संधी नसेल. विजयी संघ पुढील फेरीत प्रवेश करेल. निर्धाव चेंडू आलाय. अंगद पाटील यांनी आपण महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव प्रामुख्याने का घेतलं जातं अशी वाखाणण्याजोगी कामगिरी त्यांच्याकडून आपण मैदानात पाहतोय. चांगली उंची आहे, त्या उंचीचा पुरेपूर वापर, त्यानंतर खांद्याचा पुरेपूर वापर, मनगटाचा वापर करून अचूक टप्प्यावरती भेदक तिकट कडवा मारा त्यांच्याकडून आपण पाहतोय. चांगला फटका आलाय. जमिनीशी हिरवाळीशी कुरवाळत जाणारा हा फटका. लॉंग ऑनमध्ये प्रोटेक्शन होतं. सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धाब्याने षटकाची सांगता. पहिल्या षटकाचा विचार जर करायला गेलं, एका चौकारासहित 8 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आहेत. अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज संकेत. हा संकेत कशा प्रकारचा असेल? फलंदाजासाठी चांगला असेल की वाईट असेल पाहावं लागेल. कारण संकेतने आतापर्यंत यापूर्वीच्या सामन्याचा विचार केला तर प्रभावित केला आपल्या गोलंदाजीने. चांगली गोलंदाजी, यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून ज्याची ओळख आहे. संकेत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळी मात्र चांगला कट, नॅचरल कट आहे या गोलंदाजाजवळ. कारण लेदर क्रिकेटवरती मजबूत पकड आहे. सातत्याने लेदर क्रिकेट खेळताना हा संकेत आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आज रबर बॉलवरती देखील तोच दमखम त्यांच्याकडून पाहायला मिळतोय.
बरोबर धावांसाठी कुठेतरी चाच पडताना पाहायला मिळतं, थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर फक्त 8 धावा, दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील एका निर्धाव चेंडूने झाली आहे. यावेळी मात्र चांगला फटका आलाय, अगदी गुडलँड स्पॉटवरती चेंडू होता, त्याच्यावरती मात्र स्वारोद बॅटरने डीप मिड विकेट क्षेत्राच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू टोलावलाय. थेट चाहत्या प्रेक्षक वर्गात चेंडू गेलाय. 6 धावांसाठी 14 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू जरूर निर्धाव आला, परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती संकेतला मात्र हा थोडासा संकेतला विचार करायला लावणारा हा संकेत होता बॅटर निमेश रेडकर यांचा. निमिष रेडकर स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा निमिष. यावेळी चांगला चेंडू होता. पहिल्या प्रयत्नात पाहिलं तर फलंदाज बीट झाले, त्यानंतर यष्टीरक्षक बीट झाले, तर चेंडू देखील दिशाहीन होता. अवंतरचा इशारा. वाईड +1 एकूण 2 धावा या चेंडूवर मिळतील. अवंतरच्या स्वरूपातील 1 धाव आणि बाईच्या स्वरूपात 1 धाव, एकूण 2 धावा. आणि हा चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी सज्ज व्हावं लागेल गोलंदाज संकेत यांना. स्ट्राईकएंडवरती बऱ्याच प्रतीक्षेनंतर पहिला चेंडू खेळण्यासाठी धीरज भोईर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. हा प्रेशर होता, हा प्रेशर त्यांना हँडल करता आला नाही आहे. एक मोठा फटका खेळण्याचा हव्यास आवरता आला नाही आहे. जी अपेक्षित उसळी हवी होती फलंदाज धीरज यांना ती नव्हती या चेंडूवरती. खाली राहिलेला चेंडू थेट त्रिपळेचा वेध घेतोय. मधली यष्टी उकळली जाते. अर्थातच पहिला धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला बसतोय. शिव शंभो 11 कामोटे क्रिकेट संघ 1 गडी बाद 16. आतापर्यंत पाहिलं तर पहिल्या डावातील 9 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या 9 चेंडू 16 धावा बनवल्या गेलेत. I11 पनवेल क्रिकेट संघ कर्णधार आणि अन्वी 11 चुनाभट्टी दोन्ही कर्णधार. आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे. आपण या ठिकाणी ड्रॉ करून घेतोय आणि चालू सामन्यातील विनर असे एकूण 3 चिठ्ठ्या या ठिकाणी ड्रॉ केल्या जातील. दोन्ही कर्णधार आपण या. I11 पनवेल आणि अन्वी 11 चुनाभट्टी. नो बॅटर मिस्टर 360 या नावाने ओळखला जाणारा हा फलंदाज परेश कडके. पहिला चेंडू फुल टॉस होता. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, धावत करण्याची असेल संधी आणि या ठिकाणी संधीचं सोनं केलं गेलं आहे. चांगली फेकी म्हणावी लागेल. स्वतःवरती नियंत्रण दाखवलं. अगदी थेट यष्टांवरती चेंडू नॉन स्ट्राईक एंडवरती घडामोड घडली आहे. रेड सिग्नल आलाय. आल्या पावली माघारी जावं लागेल बॅटरला. अर्थातच बाद होत आहे तर परेश कडके आल्या पावली माघारी जावं लागत आहे. क्रिकेटमधील आत्महत्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न. चला दोन्ही कर्णधार आपण या ठिकाणी या. आपण टॉस करून घेऊया. I11 पनवेल आणि अन्वी 11 चुनाभट्टी आपण ड्रॉ करून घेऊया. टॉस का बॉस मध्ये या. आपण या ठिकाणी ड्रॉ करून घेणार आहोत. नवीन फलंदाज विशाल फदाले. I11 पनवेल आणि अन्वी 11 चुनाभट्टी दोन्ही कर्णधार आपण या ठिकाणी या. आपण या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. यावेळी मात्र यष्टांवरती चेंडू होता, पायावरती आदळला आहे. त्यानंतर पंचांचा इशारा देखील येईल. हा चेंडू बॅटवरती आदळला की लेग बाईचा बॅटच्या माध्यमातून धाव बनली गेली. पहिल्यांदा बॅटवरती लागला, नंतर शरीरावरती आदळलाही चेंडू. यष्टीरक्षक बीट झाले. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात असलेल्या क्षेत्ररक्षकाने चपळाई दाखवली. 1 धाव मिळाली आहे. धीम्या गतीने चेंडू हाताळला गेला आहे. ही खासियत आहे संकेतची. कधी धीम्या गतीने कधी भन्नाट वेगात चेंडू हाताळले जातात, परंतु कधी आतल्या दिशेला देखील चेंडू येतात, कधी बाहेरच्या दिशेने वळसा घेतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. सांघिक धावफलक प्रति षटक 9च्या सरासरीने 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. हे येणारे 6 चेंडू निर्णायक असतील. या 6 चेंडूंवर जेवढ्या धावा घेतल्या जातील त्या खूप महत्त्वाच्या असतील. I11 पनवेल आणि अन्वी 11 चुनाभट्टी दोन्ही कर्णधार आपण या ठिकाणी या. आपण या ठिकाणी ड्रॉ करून घेणार आहोत आणि चालू सामन्यातील विजेता संघ आपण या 3 संघांची ड्रॉ करणार आहोत आणि ही ड्रॉ आपण लाईव्हवरती दाखवणार आहोत.
जी क्रिक लाईव्ह या चॅनलवरती आपल्याला हा ड्रॉ आपण दाखवणार आहोत, जेणेकरून कोणताही आक्षेपार्ह असं काहीही घडणार नाही आहे. त्यामुळे दोन्ही कर्णधार आपण या ठिकाणी या i11 पनवेल आणि अन्वी 11 चुनाभट्टी दोन्ही कर्णधार या. हे षटक संपण्यापूर्वी आपण या ठिकाणी यायचं आहे. नवीन गोलंदाज शेवटचं स्लॉगचं हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी विशाल. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय विशाल यांना. नॉन स्ट्राईक एंडवरती निमेश आहेत आणि गोलंदाज देखील विशाल आहे. कोणाची कामगिरी विशाल असेल, मोठी असेल पाहावं लागेल, कारण दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वपूर्ण आहे. इथून पुढे पराजित झालेल्या संघाला संधी नसणार आहे. डू ऑर डायचा सामना आहे. i11 पनवेल यावेळी मात्र पहिले चेंडूवर सन्मान दिलाय. सिंगल गेट स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. एकने सांघिक धावफलक पुढे सरसावेल. एका धावेने 19 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. चांगला फटका आहे. निमेश यांच्या बॅटमधून आला एक मोठा फटका. हा ऑक्सिजनचं काम करून जाईल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. शिवशंभो 11 कामोटे क्रिकेट संघासाठी पावशतक फलकावरती 25 धावा. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूवर जर 2 मोठे फटके आले तर मात्र फायटिंग टोटल मैदानावरती पाहायला मिळेल. एक सन्मानजनक धावफलक आपण म्हणू शकतो मैदानावरती, कारण 18 चेंडूंचा सामना आहे. 18 चेंडूंमध्ये 35 ते 40 धावा होणं खूप गरजेचं असेल आणि त्या धावा करण्याचा मानस यावेळी या 2 फलंदाजांचा असेल. एका बाजूने आपण पाहतोय विशाल आणि दुसऱ्या बाजूने निमेश. स्ट्राईक एंडवरती निमेश आहेत. त्यांच्या बॅटमधून नुकताच एक मोठा फटका खेळला गेला आहे. आतापर्यंत 10 चेंडूत 20 धावा असं आपल्या संघासाठी त्यांनी मात्र योगदान दिलं आहे. येणाऱ्या 4 चेंडूवर धावा येणं खूप गरजेचं आहे. ते कोणत्याही प्रकारे धाव येऊ दे, बाईज असतील, लेग बाईज असतील, मोठे फटके असतील, परंतु ती प्रत्येक एक धाव ही सांघिक हिताच्या दृष्टीने आपण विचार केला तर लाख मोलाची असेल. कारण प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही आव्हान देताय, जे आव्हान त्या प्रतिस्पर्धी संघाला सहज पेलावता येणार नाही अशा प्रकारचं आव्हान देणं खूप गरजेचं असेल. स्ट्राईक एंडवरती बॅटर निमेश. एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला आहे. यावेळी मात्र भन्नाट वेगात हाताळलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक बीट झाले. त्यानंतर मात्र फाईन लेगमध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे. एक धाव बनली आहे. यस, बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे. स्ट्राईक देखील रोटेट होते. सांघिक धावफलक 26 धावा. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे 3 चेंडू खूप काही सांगून जाऊ शकतात. यावेळी मात्र चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला बीट करण्यासाठी अपवादात्मक ठरलेला हा चेंडू आहे. चेंडूवर कोणतीही धाव नाही आहे. निर्धाव चेंडू. स्लॉगच्या षटकात एकाच दुसरा निर्धाव चेंडू फेकणं म्हणजे ते गोलंदाजचं कौशल्य, आणि ते कौशल्य देखील आपण पाहतोय मैदानावरती. गोलंदाज विशाल नामक गोलंदाज. एक विशाल एका दुसऱ्या विशालवरती भारी पडतोय, परंतु सहजासहजी त्या विशालला मोठे फटके खेळू देत नाही आहे. अतिशय वेगात चेंडू हाताळले जात आहेत. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन, कधी आतल्या दिशेला येणारे, कधी बाहेरच्या दिशेने जाणारे चेंडू. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर उसळी असणारा हा चेंडू होता. त्याच्यावरती विशालच्या बॅटमधून फटका सजलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव घेतली आहे. एका धावेने सांघिक धावफलक 27 धावा धावफलकावरती. आणि शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्थातच पहिल्या डावाची सांगता करणारा हा चेंडू आहे. पहिल्या डावाची भैरवी घालणारा हा चेंडू आहे. आणि पहिल्या डावात किती धावांचा पाठलाग दुसऱ्या डावात करावा लागेल त्याची प्रचिती, त्याचा निर्वाळा देणारा हा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा विशाल. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल, काय बिघडेल, किती धावा लिहिल्या जातील.
या चेंडूवर ज्या धावा येतील त्या निश्चितपणे निर्णायक ठरू शकतात. धीम्या गतीने चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर 6 धावा आल्या आहेत. 6 धावा. विजय आणि पराजयातील अंतर कमी जास्त करणारा हा फटका होता. निमेशने दाखवून दिलाय एक हाती झुंज आणि एका जखमी वाघाप्रमाणे मैदानावरती वावरताना पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यात देखील त्याने चांगली कामगिरी केली आणि आता दुसऱ्या सामन्यात देखील तशीच कामगिरी पाहायला मिळाली आहे. सांघिक धावफलक 33 धावा. विजयासाठी 18 चेंडू 34 धावांची असेल गरज. i11 पनवेल आणि अन्वी11 चुनाभट्टी दोन्ही कर्णधार आपण या ठिकाणी ताबडतोब यायचं आहे. या ठिकाणी ड्रॉ केला जातोय. दुसऱ्या डावातील पहिला चेंडू फेकण्या अगोदर जर आपण नाही आलात तर या ठिकाणी आयोजक ड्राईव्ह करतील आणि तो ड्राईव्ह ड्रॉ तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता. जो ड्रॉ तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता. जर आपण या ठिकाणी आला नाहीत तर तो ड्रॉ आयोजक करून घेतील आणि जो निर्णय असेल तो आपल्याला मान्य करावा लागेल. दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करायचा आहे. अर्थातच 18 चेंडू 34 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज मिस्टर रोशन बाताडे सर. चला धन्यवाद समीर राणे सर. आता आपण ड्रॉ करून घेतोय. i11 पनवेल त्याचबरोबर अन्वी11 चुनाभट्टी आणि या दोन संघांमध्ये चालू असलेल्या सामन्याचा विजेता अशा 3 चिठ्ठ्या या ठिकाणी उडवल्या जातील. त्यातून 2 चिठ्ठ्या काढल्या जातील आणि त्या 2 टीमला आपसात एकमेकांच्या विरोधात मात्र मॅच खेळावी लागेल आणि जी टीम तिसरी चिठ्ठीमध्ये नाव लिहिलं असेल ती टीम आहे ती पुढील फेरीसाठी डायरेक्ट क्वालिफाय करेल. दोन्ही टीम जे मैदानावरती खेळतायत त्यांनी सुद्धा या ड्रॉकडे लक्ष द्यायचंय. i11 प्रभादेवीचे कॅप्टन i11 पनवेलचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत. दुसऱ्या बाजूने अन्वी11 चुनाभट्टीचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत आणि या दोन टीम मध्ये चालू जे सामना आहे त्या सामन्यातील जे त्या संघाचे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. 3 चिठ्ठ्यांमधल्या 2 चिठ्ठ्या उडवल्या जातील. 2 चिठ्ठ्या उचलायच्या त्यांच्यामध्ये मॅच लागेल. मी विनंती करतोय रविराज भगत साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत आणि या चिठ्ठ्यांमध्ये ज्या 2 संघांची नावं येतील त्यांना एक सामना खेळावा लागेल आणि जे नाव शिल्लक राहील तिसऱ्या चिठ्ठीमध्ये त्या टीमला मात्र डायरेक्ट बाय मिळेल. 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत भगत साहेब आणि कॅमेऱ्यात दाखवा. दोन्ही चिठ्ठ्या कॅमेऱ्यात सुद्धा दाखवा. i11 पनवेल i11 पनवेल टीमला बाय मिळालेली आहे. डायरेक्ट पुढच्या फेरीमध्ये खेळणार आहे आणि त्यानंतर अन्वी11 चुनाभट्टी आणि या 2 टीम मध्ये चालू असलेल्या सामन्यामधला जो विनर आहे त्यांच्यामध्ये मात्र एक मॅच होईल. चला सामन्याला होते सुरुवात. मात्र 18 चेंडू आणि 34 धावांचा पाठलाग आहे. धीरज बोईर पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवरती नापा तोला बल्ला बोला भेज दिया आसमान में पहली गेंद पर बोला. भूषण पाटील नवी मुंबईचा कोहिनूर आणि पहिल्याच बॉलवरती आपल्या बॅटिंगचे जलवे तो दाखवतोय. यावेळेला खोलात टाकला, खोदून काढला, सरळ बॅटने, सीधी बॅट, नो बकवास, बॅक टू बॅक दुसरा षटकार भूषण पाटीलच्या बॅट मधून. का मला नवी मुंबईचा कोहिनूर म्हणून ओळखलं जातं याची आज तो खऱ्या अर्थाने प्रचिती देतो या
लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा नगरीवरती एक धुवाधार सुरुवात. इंग्रजीमध्ये जसं म्हटलं जातं ना की वेल बिगिन इज अ हाफ डन, तर तसंच काहीच म्हणावं लागेल भूषण पाटीलच्या या बॅटिंग नंतर. पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 डझन धावा त्यांनी जमवलेत आपल्या टीमच्या विजयासाठी. 18 मध्ये 34 बनवायचे होते, पहिल्या 2 बॉलमध्येच 12 आलेत. अजून 16 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 16 मध्ये 22 ची गरज. तिसराही वा, हेलिकॉप्टर शॉट, फटक्यात आहे वजन आणि पुन्हा मिळतील धावा अर्धा डझन. सलग 3 षटकार भूषण पाटीलच्या बॅटमधून. मित्रांनो, बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या भूषणच्या बॅटिंगसाठी. तुम्ही फक्त बॉल पुरवत राहा, मी बॉल घालवत राहीन. आयोजकांचं मात्र थोडस नुकसान करतोय भूषण. 3 चेंडूमध्ये 18 ठोकलेत. काय फटका सजवलाय. तिसरा षटकार अगदी पाहण्याजोगा होता. पाहावा पाहावा आणि पाहतच राहावा असा हा एक लांब लचक षटकार येतोय भूषण पाटीलच्या बॅटमधून. तीन चेंडू 18 धावा. शाब्बास माझ्या भावा, तूच आहेस नवी मुंबईचा छावा. कोहिनूर ऑफ नवी मुंबई. भूषण पाटील स्ट्राईकवर. चौथा बॉल. धीरज भोईर यावेळेला बॉल. भूषणने खेळला जरूर, बॉल हवेत आहे. स्वतः धीरज बॉल खाली आणि ईट का जवाब पत्थर से नहीं अब डायनामाइट से दिया जाएगा. भूषण पाटील जसं पाहायला गेलं तर सिंधुदुर्गाचे जावई आहेत. आज मात्र जबरदस्त धमाकेदार सुरुवात त्यांनी करून दिली आणि इथे मात्र चौथ्या बॉलवरती त्यांचा झेल पकडण्यात धीरज भोईर यशस्वी राहिला. तोडीस तोड उत्तर दिलं गेलं. ईट का जवाब पत्थर से. काटेकी टक्कर सुरू होती मैदानाच्या. 3 बॉल 18 आले. चौथ्या बॉलवर भूषण माघारी परतला. धीरज भोईरला मिळते मोठी सफलता. चला, परंतु भूषण आपलं काम करून गेलाय. 3 बॉल 18 जमवणं काही सोपं नाहीये. 3 बॉल 3 षटकार ठोकणं काही सोपं नाहीये. चला, थोडं स्पीडअप ठेवा मॅच मध्ये, कारण 2 मॅचेस आपल्याला अजून खेळवायचे आहेत. सर्व सामने यानंतर 3-3 ओव्हरचे असतील. उद्याच्या दिवसात मेगा फायनल खेळण्यासाठी मात्र आजच्या 12 टीम मधून कोणता संघ क्वालिफाय होणार. बॅटिंग साठी मात्र नवीन बॅटर आले मैदानाच्या आतमध्ये. सोहेल शेख कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. स्लोअर वन, हाफ ट्रॅकर, शॉर्ट आर्म पुल, तो झालाय मात्र मैदानातून बाहेर गुल. सोहेल शेखच्याही बॅटमधून 5व्या चेंडूवर आणखीन एक षटकार. षटकार शब्दाचा वापर आपण मात्र क्रिकेटमध्ये वारंवार करतो, परंतु हे शब्द घडवले कोणी, हे शब्द बनवले कोणी, तर त्याच्याकडेही आपण थोडंसं लक्ष टाकूया या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. राजकारणाला महापौर, चित्रपट सृष्टीला दिग्दर्शक आणि क्रिकेटला षटकार, अशा अनेक मराठी भाषांना या मराठी भाषेला दिलेली देणगी आणि ती व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. दरम्यान एक शेवटचा बॉल जो मात्र निर्धावरित्या हाताळला गेला आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉलने समाप्त झाली पहिली ओव्हर. पहिल्या षटकाखेरीज धावा फलकावर धावा झालेल्या आपण पाहतोय ते 1 गडी बाद 24. 4 षटकार आल्या आणि 4 षटकारांसोबत मात्र 2 डझन धावा आता स्कोर कार्ड वरती आहेत. फक्त 10 धावांची गरज. आयोजकांचा थोडासा वेळ वाचवला या दोन्ही फलंदाजांनी, भूषण पाटील आणि सोहेल शेख. तर दुसऱ्या बाजूला मात्र आकाश जहांगीर सुद्धा आता आज त्याच फॉर्म मध्ये दिसलाय. निमेश रेडकर असेल, आकाश जहांगीर असेल, भूषण पाटील असतील, सूर्या असेल, सूर्या मस्कर असेल, केतन म्हात्रे, अमित नाईक, सगळ्यांनीच आज प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या सर्व क्रिकेट चाहत्यांना या लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा नगरीकडे ओढून आणलंय. सिंगल येते या वेळेला. स्ट्राइक रोटेट केली, राईटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन जाणून बुजून मात्र डावकुऱ्या त्याचा फलंदाज तिकडे बॅटिंगला पाठवला गेला, कारण समोर धीरज भोईर होते. भूषणची विकेट आली होती, त्यामुळे डावाला सावरायचं होतं आणि सोहेल शेखने मात्र जबाबदारी स्वीकारली.
या वेळेला मात्र बॅट पुऱ्या ताकदीने भिरकावली, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कोणतंही कनेक्शन नाहीये. डॉट बॉल येतोय. साहिल उलवेकर आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना राईट आर्म राऊंड विकेटचा अँगल बनवत आतल्या बाजूने मात्र बॉलला हाताळलं गेलं, हलकासा बाहेर वळवला बॉल. सोहेल शेख आणि आकाश जांगीडची जोडी मैदानाच्या आत आहे. सध्या स्कोरबोर्ड वरती आपण जर पाहिलं तर धावा झाले त्या मला वाटतं 25. अजून जवळपास 9 धावा गरजेच्या. सरळ बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक मात्र चांगलं जज करतोय बॉलला. निमेश रेडकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एका धाव्याची भर पडते स्कोर कार्ड वरती. धावसंख्या 26. फक्त 8 धावा हव्यात. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर आणि या 3 चेंडूंचा खेळ या दुसऱ्या षटकातून समाप्त झालाय. आपटलेला बॉल या वेळेला पुल करायचा प्रयत्न होता आकाशचा, परंतु हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर ट्रॅव्हल करतोय. त्यामुळे पंचांनी आपले दोन्ही हात पसरवलेत. अगदी टायटॅनिक पोज मध्ये हा व्हाईट बॉलचा इशारा पंच सचिन पाटील. आणि तिथे आपण जर पाहिलं तर सुबोजी गोवारी या वेळेला मिस टाइम स्ट्रोक येतोय. बॅटचा चेहरा थोडासा खाली ठेवला होता. डीप मधून मात्र प्रोटेक्शन आहे. फिल्डर येतोय तिकडे. आणखीन एका धावेची भर पडेल स्कोर कार्डवर. 1 धाव अधिक येते आणि ही धाव अधिक झाल्यानंतर संघाचं धावफलकही पुढे सरकेल. 28 धावा. 6 धावा अजून बनवायच्या आहेत. 8 चेंडू आणि 6 धावा. कोला टाकला मनगटी फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्राकडे मात्र बॉल ट्रॅव्हल करेल. सिंगलने मात्र आता हळूहळू डाव पुढे घेऊन चालले आहेत. एक शांत संयमी क्रिकेट आता मात्र खेळलं जाते ते सोहेल आणि आकाश कडून. पाच धावांची अजूनही गरज आहे. यावेळेला परफेक्ट यॉर्कर होता. कव्हर्सकडे मात्र स्वतः तिथे गोलंदाज आणि हा डायरेक्ट थेट थोडासा थोडक्यासाठी वाचला. जीव धोक्यात घातला होता. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र आउटही होऊ शकले असते, परंतु ती रिस्क घेतली. तो चित्रपट आपण पाहिला त्यामध्ये एक डायलॉग आहे की रिस्क आहे तो इश्क आहे, आणि ती रिस्क उचलली होती या वेळेला. एकेरी धावेसोबत मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ खरं तर संपतोय आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोरबोर्ड वरती 30 आहेत. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 4 धावांची आवश्यकता. आज सकाळपासून ते आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 12 संघ आज दिवसभरामध्ये खेळले. त्यांच्यामधून एक संघ आहे जो मेगा फायनल साठी उद्या खेळण्यासाठी क्वालिफाय होणार आहे. 3 चिठ्ठ्यांमध्ये ड्रॉ केला गेला आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर I11 पनवेल हा संघ जो आहे तो थेट मात्र सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. उर्वरित 2 अन्वी 11 चुनाभट्टी आणि त्यांच्या सोबत मात्र या 2 टीम मधला जो विजेता असेल तो मात्र आणखीन एक सामना खेळून मग मात्र I11 पनवेल सोबत सेमीफायनल साठी क्वालिफाय करू शकेल. गुलाम नबी तिकडे मात्र गोलंदाजीसाठी येताना शेवटची ओव्हर आहे. 4 धावा तो डिफेंड करू शकेल का? बऱ्याचदा कारनामे केलेत गोलंदाजांनी. मेडन ओव्हर हाताळल्यात. एखादी धाव दिली आहे तर 6 चेंडू आणि 4 धावा सुद्धा तुम्ही डिफेंड करू शकता. क्रिकेट हे फक्त फलंदाजीच्या जीवावरच जिंकलं जाऊ शकतं असं काही नाहीये. तुम्ही गोलंदाजाच्या जीवावर आणि चांगल्या गोलंदाजीच्याही जीवावर मॅच जिंकवू शकता, कमबॅक करू शकता, पुनरागमन होऊ शकतं. प्रयत्न करावे लागतील. परंतु समोर आकाश जहांगीर आहे. विकेट येते का? आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवरती आकाश जहांगीरला बाद व्हावं लागेल, माघारी परतावं लागेल. अर्धवट मनानं आणि अपुऱ्या ताकदीनिशी खेळलेल्या या फटक्यावरती आकाश जहांगीर बॅक टू दी पवेलियन. बारक्या कांबळे त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होते. जबरदस्त कॅच. त्या ठिकाणी कोणती मिस्टेक तो करत नाहीये. गुलाम नबीच्या पहिल्या चेंडूवरती मात्र आता विकेटही आली आहे, डॉट बॉलही आलाय. प्रेशर मात्र थोडंसं वाढेल आता ते फलंदाजांच्या खांद्यावरती. दोन्ही बाजूला सारखाच दबाव आहे, सारखंच दडपण आहे, सारखाच प्रेशर आहे. जितकं प्रेशर आता गोलंदाजावरती आहे तितकंच प्रेशर फलंदाजावरती सुद्धा असेल. गुलामला मात्र डॉट बॉल हाताळायचे आहेत. गोलंदाजांना धावा रोखायच्या आहेत, फलंदाजांना धावा ठोकायच्या आहेत. रोखल्या जातील की ठोकल्या जातील, बचेगा या बनेगा, फलंदाज की गोलंदाज, बॅट की बॉल.
चॅम्प 11 पनवेल की शिवशंभो 11 का मोठा? हर्षद पेंडारी. हर्षदला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि 4 धावांची आता गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पावसाची हलकीशी सर येते, थोडंसं शावरिंग होत आहे, थोडासा तिथे शॉवर वरतून चालू केला गेलाय असं वाटतंय. थोडं ऊनही आहे, थोडा पाऊसही आहे. एक वेगळंच वातावरण क्रिएट झालंय, निर्माण झालंय. चला गोलंदाजी मार्क वरती गुलाम आणि बॅटिंगला येतोय, स्ट्राईक वरती येतोय तो हर्षद पेंडारी. कोण खेळणार सेमीफायनल, कोण जाणार मेगा फायनल मध्ये खेळण्यासाठी उद्याच्या दिवसात? चला थोडं स्पीडअप घ्या. 2 मॅचेस अजून आपल्याला खेळवायचे आहेत. या वेळेला फिरकीचं अस्त्र बाहेर काढलं. वा, आणखीन एक डॉट बॉल येतोय गुलामच्या गोलंदाजीतून. 4 बॉल आणि 4 रन. रन अ बॉल इक्वेशन गरजेचं आहे. हा उन्हाळा आहे, हा हिवाळा आहे की पावसाळा आहे तेच कळेन असं झालंय आता. ऊन पण आहे, पाऊस पण आहे. खोला टाकला, या वेळेला उंच गेलाय. समोर मात्र फिल्डर आहेत, मिस्टेक नाही. आणि ते तिसरा डॉट बॉल आणि दुसरी विकेट मात्र गुलामच्या ओव्हर मध्ये येताना. वा, काय पुनरागमन केलंय मित्रांनो. जरा बॉलिंग साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गुलामच्या. काहीही घडू शकतं क्रिकेटमध्ये. प्रेमात, युद्धात आणि क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. आणि या विकेट नंतर मात्र शिवशंभो 11 कामोटे संघाचे संघ मालक दत्ता मोरे आणि सुजित जाधव मात्र नक्कीच खुश आहेत. थोडंसं त्यांच्यावरचं दडपण जे आहे ते, थोडंसं प्रेशर जे आहे ते रिलीज केलं इथे गोलंदाज गुलामने. सलग 3 निर्धाव चेंडू आणि 2 विकेट मात्र त्याने पटकावलेत. चला मॅच मध्ये थोडंसं स्पीडअप घ्या, जास्त वेळ घालवू नका प्लीज. आपल्याला विनंती आहे दोन्ही टीम. आणि बॅटरचं नाव सांगायचंय. बॅटर नेम प्लीज. 3 बॉल आणि 4 रन. मगाशी चेंडू जास्त होते, धावा कमी होत्या. आता चेंडू कमी झालेत आणि धावा जास्त शिल्लक राहिल्या आहेत. गुलाम विरुद्ध नवीन बटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ओहो, या वेळेला फटका खेळलाय जरूर, परंतु मला वाटतं एखाद दुसरी धावही मिळेल तिथे. एकाच धावेवर समाधानी राहावं लागलंय. आता 2 बॉल आणि 3 रनची गरज आहे. दोन्ही टीमला पुन्हा एकदा सूचित करतोय कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे 3 धावा या बॅटिंग टीमला बनवाव्याच लागतील, हे लक्षात घ्या. चॅम्प 11 आता या बॉलवरती बरंच काही निर्भर करतंय. अशा मॅचेस मात्र आज खूप कमी पाहायला मिळाल्या जिथे एक चांगली चुरस झाली, उत्कंठवर्धक राहिल्या मॅचेस. काही सामने एकतर्फी झाले. एक चांगली फाईट बघायला मिळते. एका बाजूला पनवेल, एका बाजूला कामोठे. सोहेल शेख स्ट्राईकवर, गोलंदाजी मार्क वरती गुलाम. 5वा चेंडू. इथे मात्र चुकी केली आहे. इथे मात्र नो बॉलचा इशारा आलाय. गोलंदाजाला दंडित मात्र केलं जातं ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 21 प्रमाणे. आज सकाळच्या सत्रापासून नो बॉल इतके आले नाहीयेत. अतिरिक्त धावा बऱ्याच आल्या, मग त्या वाईड असतील, बाईज असतील, लेग बाईज असतील, परंतु नो बॉलचा प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी राहिलं नो बॉलचं. आणि या नो बॉलच्या बाबतीत आपण नेहमी चर्चा करतो ती कपिल देव निखंज सराची. आपल्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव निखंज सरांनी तब्बल 38,942 चेंडू हाताळले, परंतु त्यामध्ये कधीच एकही नो बॉल टाकला नाही. ही एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या देशासाठी आणि आमच्या भारतीय क्रिकेटसाठी. ओ, खोलात टाकला या वेळेला. बॉल पाठीमागे निघून चाललाय. दुसरी धाव घेतली जाऊ शकते का? वा, इथे मात्र रन मिळणार नाहीये.
एकच धाव येते. आता सामना आलाय एक चेंडू आणि एका धाब्यावर. मित्रांनो, या दोन्ही टीम साठी जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता प्रोत्साहनाची गरज आहे. आता फाईट करायची, आता संघर्ष करायचा आहे. संघर्ष हे जीवन मित्रा. जो थांबला तो संपला. त्याचा प्रवास मात्र आज इथेच थांबेल. रन बनवली तर बॅटिंग टीम जिंकणार, रन नाही दिली तर बॉलिंग टीम जिंकणार. कोण जिंकणार, कोण हरणार? हार आणि जीत, जय आणि पराजयातलं अंतर आता मात्र कोण पूर्ण करणार? आता यश आणि अपयश याच्यामध्ये फक्त एक बॉल आणि एका धावेचं अंतर आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. रन अडवायचेत, रन बनवायचेत. विजयाचं स्वप्न बघावं लागेल. विजयाचे बिगुल मात्र त्या ठिकाणी वाजवावे लागतील. काय घडणार, काय बिघडणार? शेवटचा बॉल, निर्णायक चेंडू या मॅचचा. एक चेंडू, एक धाव. एका बाजूला चॅम्प 11 पनवेल, एका बाजूला शिवशंभो 11 कामोठे. काय जबरदस्त मॅच रंगली आहे. आजच्या दिवसातील सर्वात उत्कंठावर्धक सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. 440 व्होल्टचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या हृदयाचे ठोके जे आहेत ते धडधड 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 करू लागलेत. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे किंवा ब्लड प्रेशरचा त्रास आहे, रक्तदबावाचा त्रास आहे, त्यांनी हा बॉल न पाहिलेलाच बरा. काही घडू शकतं. पनवेल विरुद्ध कामोठे. शेवटचा बॉल हवेत आहे आणि इथे मात्र शिवशंभो कामोठेने हा सामना जिंकलाय. 6 चेंडू आणि 4 धावा डिफेंड केल्या. गुलामच्या गोलंदाजीसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. काय जबरदस्त बॉलिंग करून दाखवली आज गुलामने. 4 धावा 6 चेंडू मध्ये डिफेंड केल्या आणि स्थानिक शिवशंभो 11 कामोठे संघ पुढील फेरीसाठी क्वालिफाय होतोय. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक चॅम्प 11 पनवेल. आणि या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच, खऱ्या अर्थाने आपल्या टीमचा तारणहार, आपल्या टीमचा संकट मोचक, या मॅचचा हिरो गुलाम नबी.